अहो अरे मॅडमने मी लई चौकशी केली की अमोल सर्जरीसाठी कुठं दुसरा पर्याय आहे का, पण काय हाताशी लागलं नाही साहेब. आणि लोक पण आपल्याला हेच सांगतायत की या डॉक्टरांनी आपल्याला जे सजेस्ट केलंय त्याप्रमाणेच आपण करायला हवं. खरंय मॅडम, मी देखील सगळ्या ठिकाणी चौकशी केली, पण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्जरी हा एकमेव पर्याय आहे. काय करायचं आता? आपल्या घरच्यांनी लग्नाचा घाट घालून ठेवलाय, सर्जरीचा निर्णय घ्यायचा आहे. मला काय करावं ना तेच कळत नाहीये. आपे तो त्रास करून घेऊ नको, टेन्शन घेऊ नको प्लीज. सॉरी, पण तुम्ही परत एकदा लग्न करताय? हा, अमोलची तशी इच्छा आहे म्हणून. मला तर कळतच नाही नेमकं काय करायला पाहिजे आता. मैडम, हार तब होती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. तुम्हीच जर अशा खचला तर कसं चालेल मॅडम? आपे बघ, तू अजिबात काळजी करू नको. अमोलची सर्जरी एकदम व्यवस्थित होईल. तो किती खुश होता बघितलंस ना तू. आता फक्त तू नको ना टेन्शन घे. प्रयत्न करतेय रे. आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश येणार आहे आपली, सगळ्या. अर्जुन, तुम्ही अमोलची काळजी घ्या आणि काही लागलं तर नक्की सांगा. आम्ही निघतो. बघ ना, आप्या अजिबात थांबायलाच तयार नाही, तो ऐकतच नाहीये. बाळा काय झालंय, काय झालं? बाबा, माझी सर्जरी होणार आहे का? अरे अमोल बाळा, अरे आम्ही आहे की, तू घाबरू नकोस अजिबात. बापू, तर घाबरायचं काय? पण बाबा, माझ्या सर्जरीच्या आधी तुमचं लग्न व्हायला हवं, तरच मी सर्जरी करेल. हा, काय? अमोल, हे बघ बाळा, हे शक्य नाहीये. मग खूप उशीर होईल. मी सांगितलं ना, आधी तुमचं लग्न मग सर्जरी, नाहीतर नाही. आणि मी लग्न बघितल्याशिवाय काही करणार नाही. अरे अमोल बाळा, हे बघ, सर्जरी झाली ना की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सगळं आपण एकदम आरामात निवांत करू ना. बाबा, आणि मग सर्जरी मध्ये काहीतरी झालं तर काय करायचं? मग मला तुमचं लग्न पण बघता येणार नाही. अमोल, असं का होईल पण? मोठे बाबा, मला काही ऐकायचं नाही. हा, आधी लग्न मग सर्जरी. प्लीज ना बाबा, प्लीज. बरं,